नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या MS चॅप्टर GK या चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण भारतीय राज्यघटनेवरील महत्त्वाचे प्रश्न उत्तरे बघणार आहोत. त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा. जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 1. खालीलपैकी कोण राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंतच पदावर राहू शकतो? या प्रश्नाचे उत्तर माहीत असेल तर कमेंट करा. ऑप्शन आहेत: ए. सरन्यायाधीश, बी. निवडणूक आयुक्त, सी. राज्यपाल, डी. लोकसभा सभापती. प्रश्नाचे उत्तर आहे सी. राज्यपाल. प्रश्न क्रमांक 2. भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते? ऑप्शन आहे: ए. डॉक्टर राजेंद्र प्रसाद, बी. सर्वश्री राधाकृष्णन, सी. झाकीर हुसेन, डी. व्यंकटरमण. प्रश्नाचे उत्तर आहे ए. डॉक्टर राजेंद्र प्रसाद. प्रश्न क्रमांक 3. संसदेच्या संयुक्त अधिवेशनाचे अध्यक्षपद कोण भूषवतो? आपले पर्याय आहेत: ए. राष्ट्रपती, बी. राज्यसभेचे उपाध्यक्ष, सी. लोकसभेचे सभापती, डी. उपराष्ट्रपती. प्रश्नाचे उत्तर आहे सी. लोकसभेचे सभापती. प्रश्न क्रमांक 4. नियंत्रक व महालेखा परीक्षकांची नेमणूक कोण करतो? ऑप्शन आहे: ए. केंद्रीय कायदा मंत्री, बी. पंतप्रधान, सी. वित्त मंत्रालय, डी. राष्ट्रपती. प्रश्नाचे अचूक उत्तर आहे डी. राष्ट्रपती. प्रश्न क्रमांक 5. भारतीय राज्यघटनेत केंद्र सूचीमध्ये किती विषय समाविष्ट आहे? पर्याय आहेत: ए. 100, बी. 77, सी. 47, डी. 60. प्रश्नाचे अचूक उत्तर आहे ए. 100. प्रश्न क्रमांक 6. सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या कोण वाढवू शकतं? ऑप्शन आहे: ए. राष्ट्रपती, बी. संसद, सी. मंत्रिमंडळ, डी. सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश. प्रश्नाचे उत्तर आहे बी. संसद. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जाऊन सबस्क्राईब करा. प्रश्न क्रमांक 7. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे कोण होते? ऑप्शन आहे: ए. उपाध्यक्ष, बी. न्यायाधीश, सी. अध्यक्ष, डी. यापैकी नाही. या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे सी. अध्यक्ष. प्रश्न क्रमांक 8. मसुदा समितीची स्थापना केव्हा करण्यात आली? ऑप्शन आहे: ए. 30 ऑगस्ट 1940, बी. 15 ऑक्टोंबर 1945, सी. 10 नोव्हेंबर 1935 आणि डी. 29 ऑगस्ट 1947. या प्रश्नाचे उत्तर माहीत असेल तर कमेंट करा. प्रश्नाचे उत्तर आहे डी. 29 ऑगस्ट 1947. प्रश्न क्रमांक 9. राज्यसभेमध्ये किती सदस्य निवडून येतात? ऑप्शन आहे: ए. 238, बी. 240, सी. 250 आणि डी. 230. प्रश्नाचे अचूक उत्तर आहे ए. 238. प्रश्न क्रमांक 10. जम्मू काश्मीरचे राज्यघटना कधीपासून अंमलात आली? ऑप्शन आहे: ए. 25 जानेवारी 1957, बी. 20 जानेवारी 1957, सी. 26 जानेवारी 1957 आणि डी. यापैकी नाही. उत्तर आहे सी. 26 जानेवारी 1957. प्रश्न क्रमांक 11. 1980 मध्ये दुसऱ्या मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष कोण? पर्याय आहेत: ए. श्री बी. पी. मंडळ, बी. श्री काकासाहेब कालेलकर, सी. श्री बी. पी. सिंग, डी. यापैकी नाही. या प्रश्नाचे उत्तर कमेंट करा माहिती असेल तर. प्रश्नाचे उत्तर आहे ए. श्री बी. पी. मंडळ. प्रश्न क्रमांक 12. संविधानामध्ये मान्य केलेल्या भाषा किती आहे? ऑप्शन आहे: ए. 24, बी. 23, सी. 22 आणि डी. 10. प्रश्नाचे अचूक उत्तर आहे सी. 22. प्रश्न क्रमांक 13. लोकतंत्र या शब्दांचा जन्म कोणत्या भाषेतून झाला? पर्याय आहेत: ए. जर्मन, बी. फ्रान्स, सी. अमेरिका, डी. ग्रीक. प्रश्नाचे अचूक उत्तर आहे डी. ग्रीक. प्रश्न क्रमांक 14.
भारतीय संविधानाची अंमलबजावणी केव्हा करण्यात आली? ऑप्शन आहे ए 26 जानेवारी 1950, बी 15 ऑगस्ट 1947, सी 26 नोव्हेंबर 1949 आणि डी 9 डिसेंबर 1948. प्रश्नाचे अचूक उत्तर आहे ए 26 जानेवारी 1950. प्रश्न क्रमांक 15. महाराष्ट्र राज्यातील विधान परिषदेची सदस्य संख्या किती आहे? ऑप्शन आहे ए 68, बी 98, सी 78, डी 75. प्रश्नाचे अचूक उत्तर आहे सी 78. प्रश्न क्रमांक 16. खालीलपैकी कोणती भाषा भारताची अधिकृत भाषा नाही? पर्याय आहेत ए संस्कृत, बी मारवाडी, सी सिंधी, डी संथाली. प्रश्नाचे अचूक उत्तर आहे बी मारवाडी. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.